नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ रोहिणी निलेश निले. आज रविवार आणि ॲज पर प्रॉमिस सादर आहे तुमच्यासमोर मी एक माझी नवीन स्वरचित प्रेमकविता घेऊन. आज जी माझी स्वरचित प्रेमकविता मी सादर करणार आहे तुमच्यासमोर, तर त्याचं शीर्षक आहे तो म्हणाला. म्हणजे तिच्या कविता ऐकून वाचून तो काय म्हणाला हे सांगण्याचा मी अल्पसा प्रयत्न केलेला आहे. सादर करते कविता. तो म्हणाला, कसं सुस्त तुला यार. तो म्हणाला, कसं सुस्त तुला यार. मी शांत म्हणाले, मी शांत म्हणाले, खोलात उतरलं की. मी शांत म्हणाले, खोलात उतरलं की. तो म्हणाला, इतकं. तो म्हणाला, इतकं. मी उगाच खोटं हसू आणत म्हणाले, मी उगाच खोटं हसू आणत म्हणाले, असू दे तुला नाही समजायचं. मी उगाच खोटं हसू आणत म्हणाले, असू दे तुला नाही समजायचं. वाटलं पाण्याने तहानेला तू काय असतेस ग बाई, असं थेट विचारावं. वाटलं पाण्याने तहानेला तू काय असतेस ग बाई, असं थेट विचारावं. तो म्हणाला, इतकी सतत हसरी कशी ग असतेस. तो म्हणाला, इतकी सतत हसरी कशी ग असतेस, सतत बहरल्यासारखी कशी काय दिसतेस. तो म्हणाला, इतकी सतत हसरी कशी काय असते, सतत बहरल्यासारखी कशी काय ग दिसतेस. मी म्हणलं, तू आलास ओंजळीत मोगरा घेऊन. तू आलास ओंजळीत मोगरा घेऊन आणि तुटलेला शेला घट्टपणे विणलास ना म्हणून. आणि तुटलेला शेला घट्टपणे विणलास ना म्हणून. पुढे काय म्हणते आहे, पहिले तो म्हणतो मग ती म्हणते. तो म्हणाला, इतकी कशी सतत तुला माझी आठवण येते. आता हा पण काही प्रश्न आहे का, पण म्हणाला. तो म्हणाला, इतकी कशी सतत तुला माझी आठवण येते, माझ्याशिवाय दुसरा कसा विचारच नाही करतेस. इतकी कशी सतत तुला माझी आठवण येते, माझ्याशिवाय दुसरा कसा विचारच नाही करतेस. मी म्हणलं, माझ्यातून तुला सारलं तर मी शिल्लकच उरत नाही. मी म्हणलं, माझ्यातून जर तुला सारलं तर मी शिल्लकच उरत नाही. तुझ्याशिवाय आयुष्य ही कल्पनाच सहन होत नाही. तुझ्याशिवाय आयुष्य ही कल्पनाच सहन होत नाही. अजून म्हणतोय का काही, हो आहे. तो म्हणाला, नेहमीच संवाद असणं गरजेचं आहे काय. म्हणजे सतत आपण बडबड तर करतच असतो, पण इथे संवाद म्हणती आहे ती. तो म्हणाला, नेहमीच संवाद असणं गरजेचं आहे का. माझा व्याप किती मोठा ह्याची पुसटशी तरी तुला कल्पना आहे का. तो म्हणाला, नेहमीच संवाद असणं गरजेचं आहे का. अगो बाई, माझा व्याप किती मोठा ह्याची पुसटशी तरी तुला कल्पना आहे का. मी म्हणलं एकदम सिरियस होऊन, माझ्या रितेपणाचा अंत तू. माझ्या रितेपणाचा अंत तू अन तूच माझं ओलं काळीच. माझ्या रितेपणाचा अंत तू अन तूच माझं ओलं काळीच. अन राहील हसरी सदैव. अन राहील हसरी सदैव कशी अनंत काय तुझी न माझी प्रीत, तुझी न माझी प्रीत. तर अशी होती ही आजची कविता रसिक श्रोते हो. तो म्हणाला, ज्याचं शीर्षक होतं. तुम्ही माझ्या कविता ऐकताय, अगदी भरभरून दाद देताय. एखाद्या रविवारी जर चुकून काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी जर अपलोड नाही करू शकली तर काही जणं विचारत आहेत की आज कविता का नाही आली. खरं सांगते, खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा, कारण ते कौतुक असतं ना, सगळ्यांना हवं असंच वाटतं. पण तुम्ही माझ्या कविता ऐकताय, लाईक करताय, छान कॉमेंट्स करताय, बरेच जणं पर्सनली कॉमेंट्स करतायत आणि इतकं मन लावून ऐकतायत. काही काही जणांच्या प्रतिक्रिया तर
म्हणजे इतकं छान त्यांनी बारकाईने कविता म्हणजे ती ऐकलेली असते. शिवाय सादरीकरणावर पण बरेच म्हणजे मनोगत म्हणा किंवा कॉमेंट्स येत आहेत. खूप छान वाटतं. असाच तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी असू द्या, जेणेकरून त्या शुभेच्छा मला नवनवीन रचना रचायचं बळ देईल. आजची पण कविता तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की मला सांगा. आणि जर अशी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आली असेल तर तुम्ही ही कविता माझी कोणाला फॉरवर्डसुद्धा ॲज अ गिफ्ट म्हणून करू शकता. माझी काहीही हरकत राहणार नाही. ठीक आहे. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या रविवारी अजून एका नवीन प्रेमकवितेसह. तोपर्यंत नमस्कार.